Friends, I am Sanjay Sirke sir. You are welcome to my YouTube channel. Poem Stopping by Woods on a Snowy Evening. It is Unit 3.3. Unit 3 मधील कविता जी आहे Stopping by Woods on a Snowy Evening. Today we are going to learn how to appreciate the poem Stopping by Woods on a Snowy Evening. आता appreciation of the poem. आता फर्स्ट जो पॉइंट असतो टायटल. हिअर टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन ए स्नोवी इव्हिनिंग. इट इज अ टायटल. युनिट 3.3 आणि टायटलसाठी हाफ मार्क्स असतो. नेक्स्ट पॉइंट अप्रिशिएशन ऑफ द पोएम मधील पोएट. पोएट ऑफ द पोएम रॉबर्ट फ्रॉस्ट. पोएट ऑफ द पोएम रॉबर्ट फ्रॉस्ट. हाई पॉइंट हाफ मार्कासाठी. नेक्स्ट जो पॉइंट थर्ड पॉइंट राइम स्कीम. राइम स्कीम ऑफ द पोएम ऑफ द फर्स्ट स्टांजा. लास्ट लेटर प्रत्येक लाईनची नो नो दो हिअर स्नो. याचा साऊंड शेवटी लास्टला बघा ओ ओ साऊंड येतो. नो दो हिअर अँड स्नो. थर्ड लाईनचा साऊंड इथं वेगळा येतो. राईम स्कीम होते म्हणजे ए ए बी ए या प्रकारे ए ए बी ए. राईम स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा जर म्हणलं क्युअर नियर लेक आणि इयर. आता ही जी राईम स्कीम आहे क्युअर नियर हिअर हा इथं यासारखा साऊंड येतो. बी बी लेक क साऊंड वेगळा येतो इथं. सी इयर नियर क्युअर नियर साऊंड एकसारखं यासाठी बी. म्हणजे फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम आहे ए ए बी ए. राइम स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा बी बी सी बी. आता थर्ड स्टांजाची राइम स्कीम बा सेक मिस्टेक स्वीप फेक. आता इथं लेक लेकला इथं आपण लेटर सी घेतले म्हणजे सेक सी मिस्टेक सी स्वीप वेगळा इथं साऊंड येतो आपल्याला. पुन्हा डी आणि फेक सी. हे राइम स्कीम ऑफ द थर्ड स्टांजा इज सी सी डी सी 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 डी सी या प्रकारे. आता जो लास्ट जो स्टांजा जो आहे याची डीप कीप स्लीप स्लीप सगळ्या ठिकाणी उच्चार एकसारखाच येतो. इथं स्वीप डीप याप्रमाणे होते डी 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 आणि डी. म्हणजे राईम स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा फोर्थ स्टांजा इज डी 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 या प्रकारे. देन फोर्थ पॉइंट फिगर ऑफ स्पीच. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच. This line is repeated in this poem, so this is the repetition figure of speech.
द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. बघा डी डी लेटर या ठिकाणी सेम आहे, डार्क अँड डीप. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच त्याचं एक एक्झाम्पल लिहा, 1 मार्क्स कासाठी आणि राईम स्कीमसाठी 1 मार्क्स असतो. आणि लास्ट जो पॉईंट जो आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया त्यासाठी 2 मार्क्स. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम युनिट 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स. Stopping by woods on a snowy evening. यामध्ये आता फर्स्ट जो पॉईंट जो येतो, फर्स्ट पॉईंट टायटल. आता टायटल ऑफ द पोएम ही कवितेचं नाव लिहा आणि त्यास खाली अंडरलाईन करा. टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग by woods on a snowy evening. Second point, poet of the poem is Robert Frost. Then third point, rhyme scheme. The rhyme scheme of the poem. आता फर्स्ट स्टांजा जो आहे, फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम आपण पाहिली, ए बी ए. सेकंड स्टांजा पाहिली होती आपण बी बी सी बी. थर्ड स्टांजा सी सी डी सी आणि लास्ट स्टांजा फोर्थ. फोर्थ स्टांजाची राईम स्कीम डी 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 सेम सारखीच होती. हे पहा, फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम ए बी ए, सेकंड स्टांजा राईम स्कीम बी बी सी बी
third stanza C C D C, and last fourth stanza आहे D D D D. आता फोर्थचं पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. हिअर डी लेटर इज रिपीटेड. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच and repetition. And miles to go before I sleep, and miles to go before I sleep. This line is repeated in this poem, so this is a repetition figure of speech. आता रिपिटेशन आणि ॲलिट्रेशनमध्ये दोन्हीत फरक हा. एखादा वर्ड फ्रेज सेंटेन्स पुन्हा पुन्हा जर आले असेल तर तो रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. आणि ॲलिट्रेशनमध्ये एकाच वाक्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांचं सुरुवातीचं लेटर अक्षर सारखं जर असेल. आता इथं डी डी एकसारखं आहे म्हणून हा ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. आणि अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, इट इज अ एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. आता हे आपण लिहू. फोर्थ पॉईंट फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. लाईन लिहू आपण. वूड्स आर लवली woods are lovely, dark, deep. In this line, D letter is repeated. आता इथं हे बा डी जे हे डी लेटर इथं रिपीट झालेलं आहे. लास्टचा पॉईंट जो आहे थीम सेंट्रल आयडिया. थीम सेंट्रल आयडिया. द पोएट describes a little incidents happening in a snowy evening. Snowy evening. Poet describes a little incident happening in a snowy evening, and poet as a traveler the poet traveling through beautiful snowy forest. He is fascinated by
He is fascinated by the beauty. So, his mind. So, he stops in the forest, but his mind इथं कवी थोडा वेळ थांबतो. हे निसर्ग सौंदर्य पाहत असतो, पण त्याच वेळेला त्याचं मन या ठिकाणी सांगतं की आपली कामगिरी जी काय आहे ती पूर्ण करण्यासाठी, वर्क आपलं कंप्लीट करण्यासाठी. ही स्टॉप्स इन द फॉरेस्ट बट हिज माइंड रिक्वेस्ट हिम टू complete his work, and he goes on. Students, learn it, practice it again and again.